जबाबदार काम खबरदार नेतृत्व शानदार निघून गेले ते कळलेले नाही मला आठवतो पहिला दिवस शाळा ही आमची उराढोरांची होती. सर्वांची आवडती गावाच्या वेळातून नाही सगळ्या विद्यार्थ्यांची आवडती हे सर आपल्या शाळेतून भरती होऊन गेले आहे. तर आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती गावाने समाजावर द्यावा असा हा निवड समारंभ आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी सर्वप्रथम सगळ्यांच्या अगोदर सर्व उपस्थित सर्वांचे स्वागत करतो आल्याबद्दल. तर या कार्यक्रमासाठी प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्ष आवश्यक असतो. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मी पोलीस पाटील उद्धवराव सदाराम मस्के यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान करावं. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले उपसरपंच उल्हास मस्के यांना अशी विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्याचं पद ग्रहण करावं. सदस्य पंडितराव मारुतराव मस्के यांना अशी विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुण्याचं पद स्वीकारावं. लेट्स गो. ज्येष्ठ रावसाहेब मस्के यांना अशी विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुण्याचं पद स्वीकारावं. तर मी अशी विनंती करतो त्यांनी आपल्या विद्येच्या आराध्य देवता सावित्री यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. आणि हाच सन्मान गावकऱ्यांकडून करण्यात येणारा हाच सन्मान हा त्यांना एखाद्या राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा आहे बघा. इतकं त्यांचं कर्तृत्व या 7 वर्ष 4 महिन्यात आहे बघा. आता आम्हाला तर वाटतं मला तर वाटतं यामधल्या काही योग आणि कॅन्सर व्हाव्यात आणि इथंच असावी अशी माझी मनोमन इच्छा होती बघा. परंतु काय ते प्रशासनाचा बदलीचा भाग आहे तो झालेला आहे आणि सर आपल्या केलेले आहे. आता त्याला नाईलाज आहे बघा. सगळ्यांचा नाईलाज आहे. कुणालाही काही जमत नाही त्याच्यामुळे. आणि अशा या चांगल्या एकदम सोन्यासारख्या माणसाचा 24 कॅरेट सोनं आहे बघा. काहीच नाही बघा. कशातच काही नाही. वरून जरी कडक दिसत असले तरी त्यांचा स्वभाव जवळून पडलेला आहे या 2 महिन्यामध्ये. आता काही जास्त त्यांच्याशी संबंध आलेला नाही. परंतु हा माणूस मला आतापर्यंत अशा व्यक्तिमत्वाचा माणूसच भेटलेला नाही बघा. मला तर वाटायचं सर समोरून प्रार्थना करायची मी त्याबद्दल कॅन्सल व्हाव्यात.
आणि सर इथंच असावेत, परंतु तसं झालेलं नाही बघा. सर आपल्यातून आता गेलेले आहे, तिथून बदली झालेली आहे त्यांची. तर अशा या सरांविषयी आपल्या शाळेतल्या मुलांना सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं. तर असंच मनोगत सरांविषयी व्यक्त करण्यासाठी मी वेदांत मस्के याला विनंती करतो त्यांनी यावं आणि आपले 2 शब्द सांगावे. वेदांत. आणि हेच काम गव्हाणे सरांनी 7.5 वर्षामध्ये आपल्या शाळेत केलेलं आहे. त्यांचं YouTube चॅनल आहे पहा. आता जे सर तुम्ही येण्याच्या अगोदर आम्ही ती एवढी मोठी आजी एक इथं मुलांनी म्हटलं बघा, तुमची फार फार आठवण झाली गाणं म्हणताना. सरांनी फार YouTube चॅनलवर बघा लेझिम झालं, थिएटर बेल्स झाले, वेगवेगळे गीतं झाले, रोमन अंक झाले, असे वेगवेगळे व्हिडिओ त्यांचे YouTube चॅनल आहे बघा. त्या माध्यमातून सुद्धा ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. इथं जरी नसले पण त्यांचं YouTube चॅनल जर पाहिलं तरी आपल्याला खूप काही त्यातून घेता येईल पहा. असं त्यांचं चॅनल आहे बघा. सर किती जनसंख्या रोखलेलं आहे, तुम्हाला ही जागा सुद्धा अपुरी पडत आहे. सर विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकावं, कारण त्यांचं कर्तृत्व जेवढं आहे बघा. त्या आतापर्यंत खूप काही शाळेसाठी खूप केलेलं आहे बघा. मी एक दिवस कॉम्प्युटर बघून पाहिलं बघा. तर त्या कॉम्प्युटरमध्ये सरांचे मी आतापर्यंत पाहिलंच नव्हतं. समजा सर गेले आणि मी कॉम्प्युटर बघून पाहिलं तर सरांनी इतके कार्यक्रम घेतलेले फोटो आहेत बघा. त्याच्यामध्ये इतकी छान बाग केली होती बघा. आपल्याकडं झाडं लावलेली आहेत. इतकं सुंदर सुंदर कार्य, म्हणजे एक एक सरांचा असा पैलू उलगडत गेला बघा मला की सर कसे होते, काय होते. आणि बघा आमचा सहवास फक्त 2च महिन्यात करायला बघा. माझे नाव स्वराज राम मस्के आहे. आदर निवासी व्यासपीठावर मान्यवर आणि विद्यार्थ्यांनो, बालमित्रांनो, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, विद्यार्थी शानदार. सर तुम्हाला लिहून माझं खूप मान्यच होण्याचा सर नाही. तर साक्षीला विनंती करतो मी व्यक्त करावं. जावे बरेच काही निघून जाताना आजच्या कार्यक्रमाच्या आधी माझ्या मित्रांमधून तुम्हाला माझा नमस्कार. आज आमच्या सरांना निरोप देत आहेत. आमचे सर आमचा खूप अभ्यास घेत होते. आमच्या सरांनी चांगले संस्कार केला. आमचे सर आमचा खूप लाड करायचे. सर आम्हाला आरोग्य सरांना माझ्या
पाहिजे सर. बघा त्यांच्या भावना किती आहेत बघा, भावनांना बांध फुटलेला आहे त्यांच्या बघा, डोळ्यात तुम्हाला अश्रू येत आहे. तर असंच सरांविषयी सरांचे काही माझे विद्यार्थी पण आहेत, त्यांनाही मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे बघा. मंगेश माईक आम्हाला सरांनी दिलेले आणि शिक्षणाने आमचा सरांनाही अनेक अडचणी आहेत. आमचे सर आम्हाला खूप मजा देत होते. आमचे सर आम्हाला खूप प्रेरणा शिकवत होते. एवढे बोलून मी माझी भाषा शिकवते. सूर्यासारखे तापून जावे शिटीदावरून जाताना, दगडालाही पादर फुटावा निरोप सुटी घेताना, दगडालाही पादर फुटावा निरोप सुटी घेत. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच निरोप समारंभाचे अध्यक्ष होई जमलेल्या बालमित्रांनो, ज्यांनी गेले अनेक वर्षापासून ज्यांनी आम्हाला घडवलं ते माझे गुरुजन वर्ग, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आईने दिला देह गुरुजीने ज्ञान, आईने दिला देह गुरुजीने दिले ज्ञान, आईने शिकवलं बोलणं गुरुजीने शिकवलं जगणं, आईने शिकवलं बोलणं गुरुजीने शिकवलं जगणं. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गुरुजनी जमले मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तसेच मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माळी फुलं फुलवतो काठ्यांच्या जखमा स्वतः खात, माळी फुलं फुलवतो काठ्यांच्या जखमा स्वतः खात, तो दिंबस्तंभ समुद्रात उभा राहतो लाटांचा तडफडा खात खात, लाटांचा तडफडा खात खात, इतरांना समुद्रापर्यंत पोहोचवतो, इतरांना समुद्रापर्यंत पोहोचवतो. तसेच गुरुजन वर्ग माझे तिथे जमलेले गोविंद गव्हाणे सर यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांच्यामुळे मी आज 11वी मध्ये आहे. त्यांच्यामुळे मी आज म्हणूनच गरबाचा मुलगा डॉक्टर होतो, शिक्षक असतो म्हणूनच गरबाची मुलगी इंजिनियर होती. एका छोट्या गावातला मुलगा देशात नेता होतो. पण शिक्षकाचा मूळ कधी कळतं आपल्याला, तर एखादा विद्यार्थ्यांचं नाव होतं. लेकरांनी मी तुम्हाला एवढंच सांगते, आपण कितीही मोठे झालो, कितीही काही जरी झालं तरी आपण त्या शिक्षकाला विसरलं नाही पाहिजे. आपण त्या शिक्षकाला विसरलं नाही पाहिजे. शिक्षक म्हणजे काय असतो? शिक्षक असतो तो फक्त पुस्तक शिकवत नाही, तो आपल्या जीवनाचा डायरेक्टर असतो. तो आपल्या जीवनाचा डायरेक्टर असतो. शिक्षक फक्त धडा शिकवत नाही, तो आपल्या जीवनाचा डायरेक्टर असतो. शिक्षक आपल्या जीवनावर भविष्य लिहितो, तो फक्त पाठीवर अक्षरे लिहित नाही. एवढे पुढे मी माझे दोन शब्द संपवते. All my dear friends, today is a special day, but it is also a sad one as we say goodbye to a wonderful teacher, Gavani sir. You have been more than just a teacher to us. You have been our guide, our mentor, and biggest supporter. You made learning enjoyable and always encouraged us to do our best. Even when we struggle, you never give up on us. Your kindness, patience, and wisdom have touched all our hearts. It's hard to imagine school without you, as we will miss your smile, your words of encouragement, and the way you made every student feel special. The classroom will not feel the same without you. Feel special. The classroom will not feel the same without you. Sir, although you are living the lesson you taught us, will stay with us forever. Your teaching went beyond academies. They are about being kind, working hard, and never giving up. For that we are truly thank you for everything, Gavani sir. We will miss you so much, but we will always remember you with love and respect. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. दिवस निघून गेले ते कळले नाही. मला आठवतो पहिला दिवस रडत आलो होता, आठवतो शेवटचा दिवस रडत चालू. शाळा म्हणजे काय असते मला नाही आठवत. सगळं आठवतंय मला. रडत शिकणं बोलणं सगळं आठवतंय मला. शिक्षकाची मैत्रिणाची मस्त डबा खायची गमती सगळे आठवायच्या मला. बघता बघता शाळेचं जीवन हळूहळू पूर्ण झाले. कसं जगायचं, लढायचं यालाच मन ज्ञान आलं. आज इथून जगायला उदास वाटतं. पुढे जीवन कसे जगायला खूप म्हणजे उदासपासून आला. जेव्हा
असेल शेवटचा तरी नाते संपत नाही सहवास इतक्या वर्षाचा करता येत नाही. ते दिवस माळवत आल्यावर सूर्याचीही हृदय पागल ते दिवस माळवत आल्यावर कठोरमणीही हळवे होतात. निरोपाचा क्षण आल्यावर निरोपाचा क्षण आला. मन हळवे झाले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणवले. खूप हसलो खेळलो गोड जुळती नाते. खूप हसलो खेळलो गोड जुळती नाते. आज जर होते मन आम्हा वेळ दुरावले. आज जर होते मन आम्हा वेळ दुरावले. साथ दिली तुम्ही सह सुखा दुःखाच्या वळणावर. साथ दिली तुम्ही सह सुखा दुःखाच्या वळणावर. कधी मार्गदर्शन तर कधी मदतीसाठी पुढे सर. कधी मार्गदर्शन तर कधी मदतीसाठी पुढे सर. शब्द ही अपुरी पडती मन कधीवरून आले. शब्द ही अपुरी पडती मन कधीवरून आले. आयुष्याच्या या प्रत्येक वाटेवर मन दुखावले. आयुष्याच्या या प्रत्येक वाटेवर मन दुखावले. पुन्हा भेट कधीतरी नवी प्रसन्न उराशी. पुन्हा भेट कधीतरी नवी प्रसन्न उराशी. स्मरणात राहील हा काळ घेऊन भरारी आकाशी. स्मरणात राहील हा काळ घेऊन भरारी आकाशी. वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल. वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल. शब्दात भरलेल्या विचारसरणे धरायला व्हावा लागेल. धरायला व्हावा लागेल. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुवर्जन वर्गावे माझ्या बालमित्रांनो. मनाला दिला बोल दमदार वागणं जबाबदार काम खबरदार नेतृत्व शानदार असे सर्व सामर्थ्य अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या जीवनातील गवाणी सर. आज यांचा निरोप व सदीक्षी समारंभ. घेताना निरोप शाळेचा घेताना निरोप आज शाळेचा. आले भूमी डोळे स्मरणातील पुस्तकांची म्हणजे पाणी. निसर्गाचा रंग हवा लागतो. फुलांना फुलं लागतो. तसेच एक शिक्षण घेणारे आज आपण इथे सर्वजण आपल्या सर्वांचे लाडके ऐकणारे निरोप देण्यासाठी सहभागी झालो आहोत. आज हा प्रत्येक सर्वांसाठी भावनिक व आपल्या डोळ्याला आठवून येणार आहे. सर आम्हाला सुंदर आव्हान करणारे सर समाज सुटला म्हणून सगळं सुटत नाही. सर समाज सुटला म्हणून सगळं सुटत नाही. सर तुम्ही आमच्यासाठी एक अनुभव एक आदर्श शिक्षक आहात. अभिमान आहे. तर तुम्ही या शाळेसाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे. या शाळेचा तुम्ही खूप मोठा विकास केलेला आहे. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्हाला मनापासून तर या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्वतःच्या लेकरांसाठी लेकरांना या लेकरांना शिकवून या शाळेसाठी एवढा तुम्ही विकास या शाळेसाठी केला. तर तुम्ही आभार मानले तरी कमी नाही. त्या आशा दुसरी पहिलीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही 3 महिन्यामध्ये तर तुम्ही आम्ही तुम्हाला कधी शकणार नाही. आकाश पेलणारे पक्षी सारे म्हणून गेले रे एवढे म्हणून मी मागितले सर शाळेसाठी सौभाग्यवंत आज मला आजपासून ते जातात शाळेत आम्हाला कळालं 40 वर्ष सर आम्हाला घरी आवडत झाले. तर सर तुमची जी इच्छा आहे नाही का बरं तुमची इच्छा ती झाली चांगली होणार आहे. कारण तिथं तुम्हाला सुधारायचंय. ते असंच आमच्यासारखंच गाव असं पहिलं तिथं तुम्हाला पण तिथं सुधारायचं म्हणून ते तुम्हाला तिथं घेऊन गेलाय. तिथं पण तुमची चांगली हात लागणार आहे. तिथं पण तुम्हाला माणसं चांगली मिळणार आहे. मला जावं लागले. पहिलं होतं बदली मुलांनी त्यावेळेस आम्ही लई करून घेतलं होतं. मला ऑनलाईन मध्ये तुम्हाला घेता येईलच झाले मला. तरी पण जवळ गावामध्ये एक सांगून सर बदलायला सांगितलं फॉर्म भरपूर वाराचं बी बसले नाही. काहीतरी विशेष केलं नाही काही की आमचं माहेर जवळ तशी झाली. तर आम्हाला नक्की आले म्हणतो आमचे सर चालेल कार्यक्रम शाळेमध्ये 4-5
म्हणजे आमच्या इथं बंदच मुली कसं काय झालं मी आता मला मी असा तिथं माणसं पण एक छान सुपर माणसं देवाला देऊन टाकले म्हणून तर मी देवाला धन्यवाद देते तुमचा इथं जसं तुमचं प्रवास तिथं छान चांगला प्रवास देवाला करून देता येईल तुमचा म्हणून देवाला तुम्हाला सगळ्याला माझा धन्यवाद. आजचा कार्यक्रम म्हणजे आज निरोप समारंभ. आपण सर्व गावकरी मंडळी आलात सरला निरोप देण्यासाठी. आमच्या शाळेसाठी जे सरनं जे केले, आमची शाळा 2 वर्ष खाली जी शाळा होती बंद पडण्याच्या मार्गावर आलेली होती. 2 वर्षाखाली आमच्या शाळेला शिक्षक भेटत नव्हते. तर सरनं कस तरी हे केंद्रातलं काम करून आमच्या शाळेला वेळ दिला. आमच्या शाळेला एक वर्ग दिला आणि तो वर्ग दिला नाही तर एक तो वर्ग बोलका केला. डिजिटल शाळा बनवली. खरंच जर सांगायचं जर झालं तर असा शिक्षक कुठं लाभत नाही. ते आम्हाला आज लाभला आणि काही दिवसासाठी लाभला होता. आणि आज आमच्या सर्व गावकरी मंडळीला आणि तसेच खास करून आमच्या विद्यार्थ्यांना सोडून जात आहेत. खरंच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कुठंतरी खंत निर्माण झाली. आज बघितलं लहान लहान चिमुकले आहेत, त्यांना काय कळायला निरोप म्हणजे काय, पण त्यांना पण त्यांचा डोळ्यातील अश्रू आवरण झाले. सर खरंच तुम्ही आमच्या गावासाठी काय आहे ते मी शब्दामधून सांगत नाही. जाता जाता एवढं सांगतो सर, आमच्या गावाकडून काही जर चूकभूल झाली असेल तर जात आमच्या सर्व गावकरी मंडळींना चुकले असेल तर क्षमा करावी. आणि जात सर्व गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देते. निरोप समारंभ या ठिकाणी जात आहे दुसरीकडे रुजू होत आहे. यासाठी आपण निरोप समारंभ ठेवलेला आहे. तर तुकाराम महाराज यांना ठिकाणी म्हणतात, जेव्हा वेगळी मासली तसा तुका तळमळी, तसं आमच्या हृदयामध्ये आज झालेलं आहे. तुमच्यासाठी शब्द बाहेर पडताना खरं तर डोळ्यातून असं जास्त बाहेर येतात. तुम्ही जसं आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसलो त्यावेळेपासून विद्यार्थ्यांकडे आपण पहा, त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. सर तुमच्यासाठी गुरुदक्षिणा जर काय असेल आमच्याकडून तर हे अश्रूच आहेत आमच्यासाठी. कारण आमच्याकडून तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. तुमच्यासारखा व्यक्ती होणे म्हणजे दगडावर कसं टाक्याचे घाव सोसून त्याला देवाचं रूप आणलं जातंय, त्याहीपेक्षा जास्त वेदना तुम्ही सहन करून या ठिकाणी आमच्या इथे शाळा ही आमची उराढोरांची होती. ही शाळा तुम्ही नंदनवन करून दाखवली. आमच्या गावाला कधी नाटक आणि गॅदरिंग काय असतंय हे काहीच माहिती नव्हतं सर. माझ्या काळात तर कधी काही झालंच नाही. असं स्टेजवर यायचं भाषण करायचं म्हणजे खूप आम्हाला आमच्यामध्ये डेअरिंगच नव्हती. पण तुम्ही प्रत्येक विद्यार्थी, आता तुम्ही नव्हता, तुम्ही यायच्या अगोदर मी आम्हाला थोडं तुम्ही यायला वेळ झाला तर आम्ही म्हणलं काय करायचं. तर मी म्हणलं 25चा पाडा कोणाला येते. सर एक कुटुंब विद्यार्थी उभा टाकला आणि लगेच म्हणायला लागला 25चा पाडा. आणखी काय आहे तुमच्याकडे भांडवल. देशभक्तीपर गीतं म्हणली त्यांनी सर. त्यांनी बऱ्याच कविता म्हणल्या आणि नवीन आम्हाला भाषण म्हणून इथं बोलून दाखवून त्यांनी. हे जे तुम्ही घडून आणलेलं आहे ते तुमच्या मेहनतीचं तुमच्या कष्टाचं ते फळ आहे. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही. हे शाळेचे नंदनवन असेल किंवा हे शाळेचं रूप तुम्ही कायापालट करून दाखवला. तुम्ही कधीच आमच्याशी तिरस्कार भावनेनं कधीच वागला नाही. झेंड्याचा कार्यक्रम असला सरांनी कोणाला आजचा मान द्यायचा कधीच विसरली नाही. म्हणजे तुझा भाव कधी केलाच नाही त्यांनी हळूच विचारलं सर पाटील आज कोणाला द्यायचं आहे. आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सर तुम्ही आपला वेगळा ठसा
त्या ठिकाणी सुद्धा जाणाऱ्या गावामध्ये सुद्धा तुम्ही वेगळा ठसा त्या ठिकाणी निर्माण करतात. आमच्या इथे गॅदरिंग घेतली सर, अशी गॅदरिंग झाली 17,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी जमा झाला आणि आम्ही तो शाळेसाठीच वापरला सर. म्हणजे एकदम शिक्षक आमच्या इकडे आले, थोडे तिरस्कार भावनेनं त्यांनी आमच्याकडं पाहिलं. शाळेसाठी कोण काय करते हे परत लगेच लक्षात येत असते, पण गव्हाणे सरांचं वेगळंच आहे. गव्हाणे सरांचं जे तोटी आहे ती खास वाखाणण्याजोगी आहे. सर आमच्याकडूनच काही जर चुका झाल्या असत्या, तुम्हाला जर आम्ही कोणी काय बोलले असेल, आमचे बांधव कोणी बोलले असतील, तर मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला मी हात जोडून माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय. शिवाजी बसके, आणि सर्वच माझ्या प्राणप्रिय बांधवकरांना खरं तर 25 मे 2018ला या गावात मी आलो. मी गावात आल्यानंतर मला माहित होतं बामणी कुठे आहे, ऐकून होतं बामणी आहे, आपल्या शिवारात आहे, आपल्या भागात आहे. ज्यावेळेस इथे मी आल्यानंतर शाळेचं रूप दिसलं आणि कुठेतरी मला ठरवलं, कारण मला बऱ्याच वेळेस लोकांना मी सांगायचो की माझी बदली बामणीला झाली. लोक म्हणायचे बामणी कुठे आहे, कारण आपल्या परभणी जिल्ह्यात 2 बामणी आहेत, एक जिंतूर तालुक्यात आहे आणि एक आपल्या पूर्णा तालुक्यात आहे. पण लोकांना जास्तीत जास्त माहिती असलेली बामणी जिंतूर तालुक्यात, कारण मोठं गाव आहे, तिथे हायस्कूल आहे, पोलीस स्टेशन आहे, मोठं आहे, कारण मी तिकडे राहून आलो त्याच्यामुळे मला माहिती आहे. ते त्याच दिवशी मी ठरवलं की याही बामणीची ओळख आपण निर्माण. आणि मग 25 मे 2018 पासून काम सुरू केलं. सुरुवातीला माझ्या 5 वर्ष लोखंडे सर होते, ते मुख्याध्यापक होते आणि आम्ही काम केलं. सरांचा शांत स्वभाव, त्यांनी मला 100% स्वातंत्र्य दिले की सर तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतं ते करा. आणि मग सुरू झाला कामाचा प्रवास. काम करत असताना अतिशय मोलाची जी सहकारी वृत्ती आहे ती गावाची मला दिसली. आणि बामणी एक छोटस गाव आहे, परंतु या छोट्याशा गावाचं मन मात्र फार मोठं आहे. काय करायचे आपल्याला एखाद्याची मोठी गर्भ श्रीमंती, खूप काही लोक पैशाने खूप काही मोठे असतील, परंतु मनानं मोठे असणारी माणसं या गावात आहे. गेल्या 7.5 वर्षामध्ये माझ्या उभ्या आयुष्यात माझी 17 वर्ष सर्व्हिस झाली. अगोदरच्या 10 वर्षामध्ये खूप काम केलं मी 2 शाळेवर. त्याही शाळेचे गावातील पालक विद्यार्थी अतिशय छान होते, परंतु विशेषत्वाने आपल्या या बामणी गावाचे जे काही पालक आहेत, जे काही व्यक्तिमत्व आहे ते अतिशय सुंदर, अतिशय छान, अतिशय सहकारी वृत्तीचे आहेत. खर तर आम्ही नोकरदार माणसं काही वर्षासाठी, काही दिवसासाठी एखाद्या गावात ड्युटीला जातो. ड्युटी करून आम्ही निघून जातो. तो शासनाचा भाग आहे, आमच्या बदलीचा भाग आहे, आमच्या नोकरीचा भाग आहे. परंतु हे करत असताना जिथं आपण जाऊ तिथं काहीतरी आगळं वेगळं करू, तिथं काहीतरी तेथील गोरगरीब विद्यार्थ्याला आपण काहीतरी देऊ, हा मनोमनी माझा विश्वास, म्हणजे माझा स्वभाव आहे तसा, माझं ते स्वतःचा तत्व आहे. आणि तो जपत असताना कुठल्याही शाळेचा, कुठल्याही संस्थेचा जर विकास करायचा असेल तर पालक आणि गुरुजी हे त्रिकूट एकत्र आल्याशिवाय त्याचा विकास होत नसतो. आणि म्हणून आपल्या या छोट्याशा गावामध्ये मनाला मोठी असलेली ही माणसं, एक माणूस मला मिळत गेला, एक माणूस माझा ऐकत गेला, एक मुलगा माझा ऐकत गेला.
आणि प्रवास झाला प्रगतीचा. एकीकडे तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती बऱ्याच बातम्या येतात, शिक्षकांबद्दल निगेटिव्ह बातम्या येतात. शिक्षक असा करणारा भेटला आमच्या शाळेला, आमच्या शाळेचं वाटवळ झालं, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, अशा सोशल मीडियावर आपण बातम्या बघतो. आणि हे बातम्या बघत असताना असतीलही आमच्यामध्ये 1-2%, परंतु बाकीचे 99% लोक चांगले आहेत. आणि म्हणून काम करत असताना मनी चंग भांगला की मला या गावामध्ये इतकं काय करून दाखवायचंय की अक्षरशः या लोकांनी त्यांच्या हृदयात मला स्थान दिलं पाहिजे. आणि काम करत गेलो. काम करत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी मी आपल्या समोर मांडत गेलो आणि आपण प्रत्येकाने मला सहकार्य केलं. खरं म्हणजे आम्हाला ड्युटी करण्याचा पगार मिळतो, परंतु पगारापलीकडेही आम्हा शिक्षक मंडळीची जिम्मेदारी आहे की 10 ते 4 या वेळेपेक्षा हे आपण जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. पाटील सर, हे गावकरी इतके छान आहेत. त्यांच्या काही आठवणी, खूप साऱ्या आठवणी आहेत, शेकडो आठवणी आहेत, हजारो आठवणी आहेत तुमच्या. 7.5 वर्षाचा काळ म्हणजे काही कमी काळ नव्हे. आणि या काळामध्ये हजारो आठवणी आहेत. आणि या आठवणी जर सांगायला गेलं तर आपला दिवस पुरणार नाही. परंतु काही मोजक्या आठवणी आहेत की या शाळेसाठी मी करू शकलो. या प्रांगणामध्ये सर काही बांधव गुरेढोरे बांधायचे, म्हणजे अगोदरच्या मंडळींनी आपल्या त्यांना कल्पना दिली नसावी, पण ते बांधायचे. ते अस्वच्छ वातावरण ते कुठेतरी मनाला खटकायचं. मी सुरुवात केली सांगायला की बाबा हो, हे ज्ञान मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिराला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. माझा प्रवास सुरू झाला सर स्वच्छतेपासून. जिथे जाईल तिथे स्वच्छता हा माझा पायंडा आहे आणि तो मी या गावाला सांगितला. सगळ्यांनी लगेच होकार दिला. मग खिचडीवाल्या ताई असतील, आमच्या सागरबाई असतील, आमच्या किसूबाई असतील, यांना सुद्धा कामाला लावलं सर. त्यांना समजून सांगितलं की नाही, हे आपलं काम आहे, आपल्याला करावं लागतं. आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने मला होकार दिला. मी कधी त्यांच्यावर रागावलो असेल, कधी मी त्यांना बोललो असेल, त्यांनी कधी मनावर घेतलं नाही. कारण शाळेमध्ये मुलं हे येतात, हे शिक्षकाचं अनुकरण करतात आणि त्यांचं इथं मन लागलं पाहिजे, त्यांना इथं शिकावं वाटलं पाहिजे, परिसर स्वच्छ दिसला पाहिजे. इथून सुरुवात केली सर. आणि ते करत असताना सगळ्यांनी मग सहकार्य केलं. जेव्हा आपण राबतो, आपण जेव्हा शिक्षक होऊन पुढे होऊन काम करतो, तेव्हा गावकरी सुद्धा मदतीला येतात. याचा मला प्रत्यय आला. मग एक यायला लागले. उद्धवराव सारखे वेल एज्युकेटेड माणसं सपोर्ट करायला लागले. माझ्या इथे आल्यानंतर पहिल्या कार्यकाळामध्ये जेव्हा आलो तेव्हा शिवदासरावजी मस्के हे शाळेचे अध्यक्ष होते. हा एवढ्या भल्या मोठ्या मनाचा माणूस, काय बोलावं. अक्षरशः सर पाठीवर फवारा घेऊन त्यांनी फवारली. तुम्ही जी बाग बघितली, ती बाग निर्माण करण्यामध्ये शिवदासरावांचा फार मोठा हात. झाडं आणून देण्यापासून असेल, झाडाला कंपाऊंड वॉल असेल, विटाचं त्याला बांध असेल, पाणी घालणं असेल, ही पाठीमागची जी झाडं दिसतात सर, या माणसाच्या संकल्पनेतून, या माणसाच्या सहकार्यातून आणि बाकीच्या गावकऱ्यांच्या मदतीने हे सुरू झालं. वेस्टेज जाणारं पाणी सर आपण वळवलं गावामध्ये. गावाच्या नालीतून वेस्टेज पाणी जात होतं. मी बघत होतो की पाणी तर भरपूर आहे, परंतु या पाण्याचा सदुपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून मग सुरू झाला. मग 5,000 रुपये खर्च करून नाली खोदून देण्यात आली. सर्व गावकऱ्यांनी ते पैसे दिले आणि सर्व गावकऱ्यांच्या मदतीने आज हे झाडं लावले. 50 झाडं लावले सर. आणि हे झाडं सुद्धा इतके सुंदर आहेत. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये खूप मोठे होतील सर. आणि या शाळेमध्ये नक्कीच नंदनवन होईल. त्यांच्या कार्यकाळामध्ये सर गॅदरिंग घेतली. छोट्याशा गावामध्ये कोणी गॅदरिंग घेत नाही, कोणी हिंमत करत नाही, परंतु मी केली सर. कारण मला माहित होतं की हे गावकरी माझ्यासाठी काहीही करू शकतात, माझ्या विद्यार्थ्यांसाठी काहीही करू शकतात. मग त्यामध्ये वैजनाथ असतील, एकनाथ असतील, अनेक सारे व्यंकटी असेल, हे अनेक मंडळींनी सहकार्य केलं तरुण पोरांनी. आणि या पोरांनी सहकार्य केलं सर. गॅदरिंग 17 गाणे ठेवले होते आणि 17 गाण्यामध्ये 17,000 रुपयाचं कलेक्शन झालं होतं.
मी एकटाच. दुर्दैवाने लोखंडे सर त्या दिवशी थांबले नाही. वाईट वाटलं मनाला की मुख्याध्यापक होते, थांबायला हवं होतं, परंतु सरांना काही काम असेल माहित नाही, परंतु थांबले नाही. पण मी थांबलो नाही सर. जे ठरवलं ते पूर्ण केलं, तडीच नेलं सर. गॅदरिंग झाली अतिशय सुंदर अशी. त्याच्या अगोदर कधी गॅदरिंग झाली नव्हती सर या गावामध्ये. ती पहिली गॅदरिंग घेतली. त्यानंतर सर कधी सहल गेली नव्हती. मग शिवदासरावानंतर मला दुसरे अध्यक्ष लाभले, संतोषराव मस्के. इथे असतील कुठे बाहेर आहेत सर. तो माणूस इतका जीव लावणारा माणूस, इतका मनाने हळवा माणूस, त्या माणसाने सर मला मोठ्या भावाप्रमाणे पाठीवर हात ठेवून सर कधीही सांगा मला ही बाकीची मंडळी नेहमी मदत करतातच, परंतु कुठलंही छोटं मोठं काम असेल, अध्यक्ष आपल्याला हे करावं लागतंय, अध्यक्ष आपल्याला ते करावं लागतंय, तर संतोषरावांनी कधीही नाही म्हटलं नाही. त्यांनी सुद्धा सर पाठीवर फवारा घेऊन फवारून दिला. इतकं सोपं नाहीये. आपण गावोगावच्या शाळा बघतो, आपण गावोगावचे लोक बघतो, परंतु लोक शाळा म्हटलं की नको बाबा काहीतरी आपल्याला सांगतात काम, लोक कट मारून जातात. परंतु या गावची माणसं सर अशी आहेत, आपण जर तिथं डेडिकेशन दिलं तर ते आपल्यासाठी रात्रंदिवस झटायला तयार आहे. संतोषरावांनी खूप सारे सहकार्य केलं, खूप सारं त्यांनी मला जपलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये सर मी सहल नेली. औंढा त्रिधारा या ठिकाणी पहिल्यांदा बांगून सहल नेली सर. शिवदासरावाच्या काळामध्ये गॅदरिंग झाली, दुसऱ्या अध्यक्षाच्या काळामध्ये सहल नेली, आणि सर तिसरे अध्यक्ष मला लाभले अंगदराव मस्के. अंगदराव मस्के यांच्या कार्यकाळामध्ये सर त्यांना म्हणलं सर अध्यक्ष की आपल्याला काम करायचे. ते म्हणले सर तुमची बदली आहे. नाही म्हणलं बदली जरी असेल तर येणाऱ्या माणसासाठी अतिशय सुंदर शाळा करून जायचा हा माझा प्रण आहे, आणि मला सुंदर शाळा केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणलं माझी बदली असेल पण माझे बांधव येतील, माझ्या भगिनी येतील, आणि त्यांनी ही पुढे शाळा चालवतील. त्यांच्यासाठी मला जसा संसार उभा आपला स्वतःचा आपण करतो, सुतळीचा सराई सुद्धा तिथे कमी नाही राहिला पाहिजे, येणाऱ्या बांधवासाठी सगळं टकाटक असलं पाहिजे, हा मानस मी त्यांच्याशी बोलून व्यक्त केला. ते म्हणले सर काहीच हरकत नाही, सांगा काय पाहिजे तुम्हाला. मी म्हणलं सर शाळा आपल्याला डिजिटल करायची, कारण प्रोजेक्टर कम्प्युटर प्रिंटर होतं, फक्त शाळेच्या भिंती बोलक्या नव्हत्या सर, आणि शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी मी त्यांना साथ घातली. त्यांनी लगेच होकार दिला, आणि भरभरून अशी मदत संपूर्ण गावकऱ्यांनी केली, आणि त्याच्या माध्यमातून सर हा सगळा कायापालट केला. छोटस गाव आहे, जास्त वर्ग खोल्या नाहीयेत, पलक्या वर्ग खोल्या पाडण्याचा आम्ही ठराव दिला सर, परंतु आपल्याला ऑफिस कडून मंजुरी मिळाली नाही, त्यामुळे आपण ती रिस्क घेऊ शकलो नाही. एक वर्ग आहे, या वर्गाला सुंदर केलं सर, छोटस ऑफिस सुंदर सजवलं सर. ही मुख्याध्यापकाची खुर्ची सर जशा तशा याचं कवर पण निघालं नाही, कारण तिच्यावर मी बसलो नाही सर. मला माहित होतं या खुर्चीवर बसण्या इतका मी मोठा नाहीये. मला जिम्मेदारी जरी मिळाली असेल तरी या खुर्चीवर बसण्या इतका मोठा नाही. तशीच तर ठेवली. ऑफिस फक्त उघडत होतो, ऑफिस फक्त झाडत होतो, आणि ऑफिस फक्त स्वच्छ ठेवत होतो. या गावकऱ्याचा सर आनंद अडचणी आहेत. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये, कोणाच्या लग्नामध्ये, कोणाच्या दुःखद प्रसंगी सर मला हाक मारली. शिवजयंतीला माझ्यासारख्याच व्याख्यान करत होतं. इतक्या मोठा या गावाने मला मान सन्मान दिला, एवढं मोठं माझ्या हृदयात यांनी स्थान निर्माण केलं की वेळेचं काळेचं आम्ही कधी भान बघितलं नाही सर. रात्रीच्या 9-9, 10-10 वाजता सर पालक सभा घेतल्या. तुमच्या वेळेमध्ये मी हजर राहतो, तुम्ही मला बोलाल त्या वेळेत मी हजर राहतो, आणि मग अशा पद्धतीचे इथे काम सुरू झालं सर. आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांनी सहकार्य केलं. सर्व गावकऱ्यांना खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण सगळी मंडळी आपली थांबली आहे. मी तुमच्या सर्वांना एक शब्द देतो, जरी मी इथे शरीरानं राहणार नसेल तरी मनानं मात्र मी तुमच्याजवळ कायम राहील. जरी मी दुसऱ्या शाळेत बदलून गेलो असेल तरी मनानं मात्र मी तुमच्याजवळ असेल. तुम्ही कधी हाक मारा, प्रत्येक प्रसंगाला मी हजर राहील. अनेक गोष्टी आहेत सर सांगण्यासारख्या. एकनाथराव आहेत, पोलीस पाटील आहेत, या सगळ्या मंडळीने भरभरून मदत केली सर. मग नळी असेल शाळेमध्ये फुलझाडं असतील, अनेक गोष्टी आहेत सर, खूप काही सांगण्यासारख्या आहेत. या सगळ्या मंडळीने मला दिलं, कारण त्यांना माहित होतं की हा माणूस काहीतरी धडपडतोय, आणि या धडपडीला पाटील तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर मदत केली.
7.5 वर्षामध्ये तुम्ही मला अगदी छोट्या भावाप्रमाणे, छोट्या मुलाप्रमाणे सांभाळलं. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कधी कोणाचं कार्यक्रमामध्ये नाव घेण्यामध्ये कमीरमी झालं असेल, कधी कोणाला मान सन्मान देण्यामध्ये मी कमीरमी पडलो असेल, तर माय बाप हो, तुमच्या हात जोडून माफी मागतो. काही चुकलं असेल माझं तर मला पदरात घ्या. आणि मला 7.5 वर्ष सेवा करण्याची संधी दिली, मला समजून घेतलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं. माझे चिमुकले इतके गोड आहेत हो, अक्षरशः मला झोप येत नाही. कशी बदली झाली तशी इतके चिमुकले माझे गोड आहेत, इतकी माझ्या डोळ्यात समोरून जातच नाहीये. करून जावे बरेच काही निघून येथून जाताना, करून जावे बरेच काही निघून येथून जाताना, गहिवर सारा जगास यावा शेवटी निरोप घेताना, शेवटी निरोप घेताना. असा हा निरोपाचा प्रसंग कुणावरही येऊ नये, पण माझ्यावर आलाय. आणि या गावकऱ्यांचं, या लेकरांचं माझ्या हृदयात अतिशय मोलाचं स्थान आहे. कधीही आपल्या सांगणार नाही. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. खाली कर जरा.
नको नाही पाय नको सोड द्या लढू नका सर दुखत आहे आता कोणी लढायचं नाही वाटायला तुम्ही लढू लागले शांत सांगा वाट लावायचं हे करायचं लढू नका रे शांत बसा शांत बसा रे आता हात